41 वर्षांची एक उच्च शिक्षित महिला. काही वर्षांपूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत पुण्यात आली. पुण्यात एका खासगी कंपनीत ती नोकरी करायला लागली. तिचे वडील डॉक्टर. तसं पाहायला गेलं तर सुखी कुटुंब. पण हीच महिला 17 जूनला पुण्याच्या खराडी पोलीस स्टेशनात पोहोचली. तिनं पुण्यातल्या एका भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली. हा भोंदूबाबा आपल्यावर गेली 17 वर्ष अत्याचार करून आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. गेली 17 वर्ष आपल्यावर भोंदू राधामोहन मिश्रानं कशा प्रकारे अत्याचार केला याचा सगळा घटनाक्रमच तिनं पोलिसांना वाचून दाखवला. मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणात काही महिला सुद्धा भोंदू राधामोहनच्या साथीदार आहेत. त्यांनी सुद्धा आपल्यावरच्या अत्याचारात भोंदूला पाठिंबा दिला असून त्यांच्यासमोरच भोंदूने आपल्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा महिलेनं पोलिसांना दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी भोंदू राधामोहन मिश्रासह त्याच्या 6 महिला साथीदार आणि आणखी एकाला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत या बाबाबद्दल धक्कादायक खुलासे झालेत. भोंदूच्या पुण्यातल्या आश्रमात एक भुयारी रस्ताही सापडल्याचं तपासात समोर आलंय. या भोंदूनं पीडित महिला आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या जाळ्यात कसं ओढलं, महिलेच्या कुटुंबाची फसवणूक करून त्याने अत्याचार कसा केला आणि या सगळ्या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम कसा होता पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. या सगळ्याची सुरुवात झाली ती 2000 सालापासून. महिलेचे वडील हे हरियाणात प्रसिद्ध डॉक्टर होते. 2000 मध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी पीडितेचे वडील आणि हरियाणातील स्वामी कंवल नयन यांची भेट झाली होती. त्यावेळी कंवल नयननं पीडितेच्या वडिलांना आपल्या आश्रमात भेटीसाठी बोलावलं. काही दिवसांनी तिचे वडील कंवल नयन यांच्या आश्रमात गेले. कंवल नयनच्या माध्यमातून 2001 मध्ये त्यांची ओळख भोंदू राधामोहन मिश्रासोबत झाली. त्यानंतर पीडितेचं कुटुंब मिश्राच्या प्रभावाखाली जायला लागलं. त्यावेळी राधामोहनचं वास्तव्य हरियाणाच्या पंचकुला इथल्या गुरुदेव साधना धाम ट्रस्ट इथं होतं. पीडितेचे वडील या आश्रमात गेले तेव्हा राधामोहन महाराज हे दिव्य पुरुष आहेत, साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत. ते सहजासहजी कोणाला भेटत नाहीत. त्यांची इच्छा असेल तरच ते दर्शन देतात. ते तुम्हाला भेटतायत म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात, अशा बतावण्या आश्रमातल्या लोकांनी पीडितेच्या वडिलांकडे केल्या. त्यामुळं तिचे वडील जास्तच प्रभावित झाले. हळूहळू राधामोहननं पीडितेच्या डॉक्टर वडिलांचा विश्वास संपादन केला. मग पीडितेच्या वडिलांचं पंचकुला इथल्या राधामोहनच्या आश्रमातलं जाणं येणं वाढलं. ते आपल्या मुलीला आणि कुटुंबियांना घेऊन आश्रमात जायला लागले. मग राधामोहन सुद्धा त्यांच्या घरी यायला लागला. माझ्या येण्यानं तुमच्या घरात कायम सुख नांदेल असं सांगून भोंदू राधामोहननं पीडितेच्या कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यावेळी संबंधित महिला ही शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती घरापासून लांब दुसरीकडे राहायला लागली. त्यामुळं तिचं राधामोहनच्या आश्रमात आपल्या वडिलांसोबत जाणं येणं बंद झालं. तरुणी आश्रमात येत नाही हे राधामोहनला आवडलं नाही आणि त्यानं आपल्या आहारी गेलेल्या तिच्या वडिलांना तिला फोन करून बोलावून घ्यायला सांगितलं. वडिलांच्या सांगण्यावरून पंचकुलाच्या आश्रमात ती आली. तेव्हा राधामोहन तिला एका खोलीत घेऊन गेला आणि त्यानं तिला तिचं खासगी आयुष्य, बॉयफ्रेंड याबद्दल विचारायला सुरुवात केली. पीडितेनंही त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिली. पण नंतर या भोंदूबाबाची विकृती वाढत गेली. एकदा त्यानं तरुणीला आश्रमात बोलावलं आणि एका खोलीत नेऊन एका महिलेच्या प्रसूतीचा व्हिडिओ तिला दाखवला. प्रसूतीच्या वेळी इतका त्रास होतो, हा त्रास तू सहन करू शकशील का असं त्यानं पीडितेला विचारलं. तेव्हा मी हा त्रास सहन करू शकते असं पीडितेनं सांगितलं. त्याचवेळी राधामोहननं पीडितेला काठीनं मारहाण केली. यामुळे पीडिता आरडाओरडा करायला लागली. तेव्हा तू एवढासा त्रासही सहन करू शकत नाहीस तर तू पुढचा त्रास कसा काय सहन करणार आहेस असं राधामोहननं तिला विचारलं. लग्नानंतर होणाऱ्या वेगवेगळ्या त्रासांसाठी तुझ्या मनाची तयारी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तू तुझ्या मनाचा रिपोर्ट मला लिहून दे असं त्यानं तिला सांगितलं. मनाच्या रिपोर्टमध्ये खोटं लिहिलंस तर नरकात जाशील अशी भीती सुद्धा या भोंदूबाबानं घातली. तरुणीनं मनाच्या रिपोर्टमध्ये लिहिलेल्या गोष्टींच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. तरुणीनं राधामोहनच्या या त्रासाबद्दल आपल्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या घरचे राधामोहनच्या पूर्ण आहारी गेले होते. त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अशातच तिच्या भावाचा बिल्डिंगवरून पडून अपघात झाला. तेव्हा तो माझ्या दुर्दैवी शक्तीमुळे वाचल्याचं या भोंदूनं तिच्या घरच्यांना सांगून त्यांना आपल्या भोंदूगिरीच्या जाळ्यात आणखीनच ओढलं. 2009च्या दरम्यान तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. पण ही गोष्ट राधामोहनला कळल्यानंतर त्याने तिच्या मनाच्या रिपोर्टमधल्या गोष्टींचा गैरवापर केला. तुमची मुलगी बिघडली आहे, ती वाईट मार्गावर चालली आहे, तिला सुधारावं लागेल, तुम्ही तिचं लग्न लावून देऊ नका असं त्यानं तिच्या घरच्यांना सांगून ती चारित्र्यहीन असल्याचं त्यानं तिच्या घरच्यांना सांगितलं. हे सगळं होत असतानाच त्याने तरुणीवर अनेकदा अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा राधामोहन बाबाने काढले होते. हे व्हिडिओ पसरवण्याची धमकी देत
त्यानं वारंवार तिच्यावर अत्याचार केले. बंधू राधामोहनच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं हरियाणा सोडून पुण्यात यायचा निर्णय घेतला. 2010 मध्ये ती कुटुंबासोबत पुण्यात राहायला लागली. तिनं एका खाजगी कंपनीत नोकरी सुद्धा धरली. पण तिथंही त्यांच्या मागून राधामोहन मिश्रा पुण्यात आला आणि हे कुटुंब राहत असलेल्या सोसायटीतच राहायला लागला. तिथंही त्यानं अनेकदा या महिलेवर अत्याचार केले. 2013 मध्ये पीडितेचं कुटुंबीय पुण्यातल्या उबाळेनगर इथल्या राधामोहनच्या आश्रमात वास्तव्याला आलं होतं. मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली हा आश्रम सुरू होता. तेव्हा तिथे बाबाच्या कथित महिला अनुयायी सुद्धा तिला त्रास द्यायच्या. पीडितेला त्या महिलांकडून शिक्षा दिल्या जायच्या. आश्रमातील काम वेळेत पूर्ण झालं नाही तर पीडितेला टेजर गनचे शॉक दिले जायचे. तसंच मेणबत्तीचे चटके आणि जबर मारहाण सुद्धा केली जायची. अनेकदा तिला जबरदस्तीनं मिश्राच्या खोलीत ढकललं जायचं. पीडितेनं विरोध केल्यानंतर मिश्रा हा देव आहे, आम्ही सुद्धा हे सगळं सहन केलंय, हाच कल्याणाचा मार्ग आहे, राधामोहनची मारहाण म्हणजे प्रसाद आहे, त्यांना आपली पापं धुतली जातात असं या महिलांकडून पीडितेला सांगितलं जात होतं. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार काही महिला अनुयायी आधी मिश्राला अश्लील व्हिडिओ दाखवायच्या आणि त्यानंतर तो पीडितेवर अत्याचार करायचा. अत्याचार करताना विरोध होऊ नये म्हणून अनेकदा पीडितेला गुंगी आणणारी इंजेक्शन सुद्धा दिली जायची. तसंच जबरदस्तीनं मूत्र पाजल्याचा अमानुष दावाही पीडितेनं आपल्या जबाबात केलाय. त्याच्या खोलीत अशी इंजेक्शन्स, गर्भनिरोधक गोळ्यांचा मोठा साठाच असल्याची माहिती देण्यात येते. पीडितेच्या तक्रारीतल्या माहितीनुसार भोंदू राधामोहन मिश्रा, मी दैवी पुरुष आहे, पण मला सगळ्यांसमोर महाराज म्हणू नका, माझ्या पायाही पडू नका, फक्त अंकलजी म्हणून हाक मारा असं सांगायचा. पण खोलीत असताना माझ्या पाया पडा, चरणामृत प्या असं राधामोहन महिलांना सांगत होता. एकीकडे आई वडील आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसल्यानं आणि भोंदू राधामोहनचे अत्याचार थांबत नसल्यानं पीडितेनं 2019 मध्ये पळून जाऊन लग्न केलं. पण त्यानंतरही राधामोहननं तिचा पिच्छा सोडला नाही. त्याने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ नवऱ्याला दाखवण्याची धमकी देत आपल्या मनाप्रमाणे तिला वागायला लावलं. तो तिला नवऱ्यासोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ शूट करून पाठवायला सांगायचा. या सगळ्यानं तरुणी प्रचंड तणावात गेली. तो आपल्याला मालकीची वस्तू असल्यासारखं वागवायचा. सतत ब्लॅकमेल करून त्यानं नवऱ्यासोबत सुद्धा मला नीट राहू दिलं नाही. 2024 मध्ये त्यानं तिला नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन वेगळं व्हायला सांगितलं अशी माहिती पीडितेकडून देण्यात आली आहे. राधामोहननं महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या संपूर्ण घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तो 24 तास तिच्यावर लक्ष ठेवायचा. एकदा या सगळ्याला कंटाळून ती महिला सीसीटीव्ही फोडून आपल्या घरच्यांकडे धावत आली होती. इतकंच नाही तर भोंदू मिश्रानं तरुणीला तिच्याच वडिलांच्या खोलीत चोरी करायला भाग पाडलं होतं. तरुणीला पूर्णपणे त्यानं आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं. वडिलांच्या कपाटातून तरुणीने पैसे, कागदपत्रांची चोरी केली. मिश्रानं त्याच कागदपत्रांचा वापर करून महिलेच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या सगळ्यात पीडिता एकटीच नसून त्याने अनेक महिला आणि तरुणींवर अशाच प्रकारे अत्याचार केल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. या तक्रारीनंतर 3 IPS अधिकारी आणि 100 पोलिसांनी खराडी उबाळेनगर इथल्या राधामोहन मिश्राच्या बंगल्यावर छापा मारला. तब्बल 12,000 स्क्वेअर फूटच्या आलिशान बंगल्यात राधामोहननं आपला आश्रम थाटला होता. पोलिसांच्या छापेमारीत आश्रमातून 12 लॅपटॉप्स, 1 टॅब, 11 मोबाईल्स, 19 हार्ड डिस्क, 23 पेनड्राईव्ह, DVD, CD, 6.5 लाखांची रोकड, सुमारे 15 लाखांचे दागिने तसंच 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या 23 पेनड्राईव्हच्या प्राथमिक तपासात तब्बल 35 जोडप्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान नाशिकमधील अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर भोंदू राधामोहन मिश्रा सावध झाला होता. स्वतःवर कारवाई झाल्यास आश्रमातून पळून जाण्यासाठी त्यानं बंगल्यामध्ये भुयार तयार करण्याचं नियोजन सुद्धा केलं होतं. त्यासाठी त्यानं भुयाराचा मार्गही तयार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. त्या जागेची रचना, बांधकाम आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती मिळवण्यासाठी पुणे पोलीस आता तज्ज्ञांची मदत घेत आहेत. तसंच इतर किती महिलांसोबत राधामोहननं असे अत्याचार केलेत त्याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय. खराडी पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, त्याचा साथीदार स्वामी कवलनयन आणि त्याला या अघोरी कृत्यात मदत करणाऱ्या 6 महिला अनुयायांसह एकूण 8 जणांवर विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केलेत. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार राधामोहन मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. 40 वर्षांपूर्वी त्यानं आपलं घर सोडलं असून आपल्या कुटुंबासोबत आपला संपर्क नसल्याचं त्यानं सांगितलंय. उत्तर प्रदेशातून मिश्रा हरियाणात आला. त्यानं सुरुवातीला कवलनयनच्या साथीनं मोरनी हिल्स पंचकुला इथं गुरुदेव साधना धाम ट्रस्ट हा आश्रम सुरू केला.
दरम्यान पीडित तरुणीच्या वडिलांना आपल्या श्रद्धेच्या जाळ्यात ओढल्यानंतर मिश्रानं इतर 2 आश्रम मॉडर्न गुरुकुलच्या नावानं सुरू केले. कालांतरानं ते बंद पडले. त्यानंतर त्यानं पुण्याची वाट धरली. त्यासाठी तरुणीच्या वडिलांचा वापर केला. दोघांमध्ये मिळून खराडी उबाळेनगर इथे आश्रमाची जागा खरेदी करून बांधकाम करण्यात आलं. मिश्राची 60% तर तरुणीच्या वडिलांची त्यामध्ये 40% भागीदारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून मात्र आरोपींची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या 6 महिलांपैकी एक आरोपी महिला वकील असून ती उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी ॲडव्होकेट गणेश गुप्ता यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्प्स अंतर्गत रीट पिटिशन दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा दावा केलाय की या प्रकरणात पोलिसात FIR पहाटे नोंदवला गेला, पण महिला आरोपींना त्यापूर्वीच म्हणजेच मध्यरात्री बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. त्यामुळं त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला जातोय. पण या प्रकरणामुळं भोंदू राधामोहन मिश्रा आणि त्याच्या कथित महिला अनुयायांचे काळे कारनामे उघड झाले असून आता त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होते. पुण्यातल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.